सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची, पण टप्पर होत नाही. निवेदन करतात पण टप्पर होत नाही. त्यांना माहिती आहे मध्ये गेलं की बाहेर निघतून का नाही, कारण ही बी वाघाचीच फौज आहे इकडची. त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे, धिंगाणा घडून आणायचा, गालबोट लावायचं. पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना ही धाके द्यानं. त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा, शांततेनं न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळवून देऊ. त्या संदर्भामध्ये त्यांना जी भूमिका मांडायची ते मांडू शकतात. आम्हाला जे सांगायचं ते आम्ही सांगू इच्छितो. आम्हाला कुणालाही त्याच्यामध्ये नाराज करायचं नाही, दुखवायचं नाही. सगळ्या घटकाला आम्हाला पुढे घेऊन जायचं. भारतीय जनता पक्षाला मराठा आंदोलनाचा फटका बसला हे म्हणणं आम्हाला पसंत नाही आहे. आम्हाला मराठा समाजानेही मतदान केलं, आम्हाला ओबीसीनेही मतदान केलं, आम्हाला एससी नाही मतदान केलं, आम्हाला एसटी नाही मतदान केलं. जातीवर आम्ही मतदान कधीच मागत नाही. ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका आहे. एखाद्या पक्षाबद्दल, एखाद्या नेत्याबद्दल सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात. आम्ही सुद्धा करतो. यांना मतं देऊ नका, त्यांना मतं देऊ नका, हा नेता चांगला आहे, तो नेता चांगला नाही, हे तर राजकारणामध्ये चालतच असतं ना. आणि त्याच्यामुळे त्यांच्या एकट्याच्या बोलण्यावर असं कसं निर्णय करता येईल.